हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महालक्ष्मीचं आरी वर्क कसं करायचं। ठीक आहे, तर त्याच्यासाठी मी इथं एक प्रिंट जी आहे ती काढून घेतलेली आहे महालक्ष्मीची। तुमच्याकडे जर ब्लॅक अँड व्हाईट असेल तर तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा घेऊ शकता, कलरफुल करायची असेल तर कलरफुल सुद्धा तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी इथे महालक्ष्मी जी आहे ती प्रिंट जी आहे ती काढलेली आहे। ठीक आहे, आता इथे असं काही नाही आहे की तुम्हाला प्रिंट ही फक्त A4 साईजचीच हवी आहे किंवा त्याच्याहून अगदी छोटी हवी किंवा त्याच्याहून अगदीच मोठी, असं काही नाही। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढी महालक्ष्मी हवी आहे त्याच्यानुसार। फक्त एवढंच की जेव्हा तुम्ही जी इथे बॅकला स्टिचेस करता ते आपली महालक्ष्मीचं जे वर्क आहे ते स्टिचेसमध्ये जाऊ नये एवढंच लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, आणि त्याच्यानुसारच प्रिंट जी आहे ती काढून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की मी आपल्या ब्लाऊजचा जो मेजरमेंट आहे तो सगळा घेतलेला आहे आणि आता मी ब्लाऊजवरती हे महालक्ष्मीचं वर्क जे आहे ते कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी ही महालक्ष्मीचं जो प्रिंट आहे ती आपल्याला लागणार आहे, कारण ट्रेसिंग करायचं आहे त्याच्यासाठी। ठीक आहे, हे झालं। आता आपला ट्रेसिंग करताना आपल्याला लागणार आहे हा कार्बन शीट। तुम्ही बघू शकता हा कार्बन शीट आहे, तुम्हाला मार्केटमध्ये 10-20 रुपयाला मिळून जाईल। तर हा ट्रेसिंग करताना वर्ण आखण्यासाठी आपल्याला पेन्सिल लागणार आहे किंवा तुम्ही पेनसुद्धा घेऊ शकता टोकदार। तर आता आपण हे जो कार्बन शीट आहे आपला हा आपण अशा पद्धतीने खाली ठेवणार आहोत। ठीक आहे, आणि त्याच्यावरती आपली ही जी महालक्ष्मी आहे ही आपण त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवणार आहे। ठीक आहे, आता काय करायचं, जेव्हा तुम्ही हे आपले महालक्ष्मीचं वर्क ठेवणार असाल तेव्हा इथं 1 इंच का होईना आपण मार्जिन जे आहे तेच ठेवणार आहे, कारण आपण नेकला सुद्धा डिझाईन करतो त्याच्यासाठी। ठीक आहे, जर तुम्हाला नेकला डिझाईन करायची नसेल तर मग तुम्ही पूर्ण अशा पद्धतीने अर्धा इंच सोडून करू शकताय। तर आता आपण ट्रेसिंग करूयात। ट्रेसिंग करताना फक्त आपल्या पेनाचा पेन्सिलचा दाब जो आहे तो पडला पाहिजे। आपल्या हाताचा दाब जो आहे तो अजिबात आपल्या ट्रेसिंगवरती पडला नाही पाहिजे, कारण आपण जर आपल्या हाताचे जो दाब आहे हा जो पार्ट आहे हा आपण असा टेकून जर केलं तर आपल्या हाताचे सुद्धा ठसे जे आहेत ते उठण्याची जास्त शक्यता असते। त्याच्यासाठी फक्त पेन्सिलचा किंवा पेनाचा जो दाब आहे तोच ठेवायचा आहे। अशा पद्धतीने आपली साडीचे जो ट्रेसिंग आहे अशा पद्धतीने आपण करून घेणार आहोत। ठीक आहे, आता हा जो पार्ट आहे मी हा फक्त ट्रेस केलेला आहे आत्ता सध्या। तुम्हाला जर हा पार्ट ट्रेस करायचा असेल तर तुम्ही करू शकता, तुम्हाला जर स्किप करायचा असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकताय। म्हणजे फक्त हा खालचा जो पार्ट आहे तोच फक्त तुम्ही ट्रेस करून घ्यायचा आहे। ठीक आहे, साडी ड्रिपिंगसाठी जर तुम्हाला साडी ड्रिपिंग करायची असेल तर तुम्ही हा वरचा पार्टसुद्धा ट्रेस करून घेऊ शकताय। तर अशा पद्धतीने आपले ट्रेसिंग जे आहे ते होत आलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। तर अशा पद्धतीने आपलं जे ट्रेसिंग आहे ते कंप्लीट झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। तर आता इथे मी रिंगला जो कपडा आहे आपला तो रिंगला कपडा मी लावून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। इथे मी रिंगला आपला हा क्लॉथ जो आहे ट्रेसिंग करून घेतलेला तो लावलेला आहे। ट्रेसिंग करताना आपण हा कपडा आपल्या खाली ठेवलेला, म्हणजे आपल्या फ्लोअरवरती ठेवलेला, आपल्या जमिनीवरती ठेवलेला। ठीक आहे, कारण रिंगला कपडा लावला असल्याच्या नंतर ना आपल्या ट्रेसिंग करताना खूप जास्त अवघड जातं, कारण हे कपडा हा लूज होतो त्याच्यासाठी। तर आता इथे मी तुम्ही बघू शकता मी कॅमलचा जो येलो कलर आहे तो घेतलेला आहे आणि आपला हा 2 नंबरचा ब्रश घेतलेला आहे, कारण आपल्याला इथं आपली मळवट जी आहे आपल्या देवीची ती बनवायची आहे। त्याच्यासाठी येलो कलर घेणार आहोत आणि त्याचबरोबर सेम कॅमलचा ब्लॅक कलरसुद्धा घेणार आहोत। तुमच्याकडे दुसरा कोणता असेल तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकताय, पण इथे फॅब्रिक कलरच घ्या। तर आता इथे आपण येलो कलर जो आहे तो देणार आहोत। ठीक आहे, आता इथे आपण डायरेक्ट येलो कलर जो आहे तो लावायला स्टार्ट केलेला आहे, कारण आपला जो ब्लाऊज आहे म्हणजे ब्लाऊज पीस आहे तो आपला पूर्ण असा व्हाईट कलरचा आहे। त्याच्यासाठी जर तुमचा वेगळा कलरचा असेल, म्हणजे डार्क कलरचा, ब्ल्यू, ग्रीन असं कुठलाही कलरचा असेल तर तुम्ही पहिला त्याला व्हाईट बेस जो आहे तो लावून घ्यायचा आहे।
तर आपण इथे 3 वेळेस किंवा 2 वेळेस हा जो येलो कलर आहे तो लावणार आहोत सुकल्याच्या नंतर. आता हा आपण पहिल्यांदा लावला आहे, ठीक आहे. दुसऱ्यांदा लावायच्या वेळेस आपण हा जो पहिला कलर लावलेला आहे तो सुकल्याच्या नंतर ना मग आपण दुसरा जो हात आहे तो लावणार आहोत, ठीक आहे. अशाच पद्धतीने सेम लावायचा आहे. दुसरा हात लावल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते. तर आता आपले महालक्ष्मीचा आपण इथे चेहरा जो आहे तो करणार आहोत. त्यासाठी मी ब्लॅक कलर जो आहे तो घेतलेला आहे, ठीक आहे. तुम्ही जर एकच ब्रश वापरणार असाल तर तो धुवून स्वच्छ पुसून घ्या. नाहीतर काय होईल, तुम्ही जर त्याला धुवून स्वच्छ पुसून नाही ना घेतला तर तो जो पाणी असेल ना ते पाणीने सगळं तुमच्या ब्लाऊज पीसवरती सगळं किंवा तुमच्या कुठलाही अजून दुसऱ्या कापडावरती पसरेल. त्याच्यासाठी झिरो नंबर असेल ब्रश तर 0 नंबरचा सुद्धा घेऊ शकताय, जर 1 नंबरचा 2 नंबरचा नसेल तर. तर अशा पद्धतीने आपले देवीचा जो चेहरा आहे आणि मळवट जी आहे ती सुद्धा बनवून रेडी झालेली आहे. आता हे सुकल्याच्या नंतर ना परत दुसरा जो हात आहे तो सुद्धा याच्यावरती लावायचा आहे. तर इथे आपण आता आपले हे जे देवीचं जे ज्वेलरीचा जो भाग आहे तो बनवणार आहोत आपण. तर त्याच्यासाठी मी इथं जरी थ्रेड घेतलेला आहे 423 नंबरचा आणि आपली निडल जी आहे ती घेतलेली आहे, ठीक आहे. तर इथं आपण चेन स्टिच घालणार आहोत. त्यासाठी मी 423 नंबरचा जरी थ्रेड जो आहे तो घेतलेला आहे. तर आपण इथे डायरेक्ट जरी थ्रेडची आउटलाईन का देतोय, कारण हे जे आपलं आहे महालक्ष्मीचा जो चेहऱ्याचा भाग आहे तो वाळायचा आहे. ह्याच्यावरती वाळायच्या आधीच डिटेलिंग ही करता येत नाही, कारण सगळे कलर मिक्स होऊन जातील त्यासाठी, ठीक आहे. आणि आपला वेळही वाचावं त्यासाठी आपण डायरेक्ट इथले चेन स्टिचचा जो भाग आहे तो आपण करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण जे आखलेलं आहे म्हणजे आपण जी ट्रेसिंग केलेली आहे त्याच्यावरती आपण अशी जी चेन स्टिचची आउटलाईन आहे ती देऊन घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय इथं जे आपलं चेन स्टिचचं वर्क आहे ते कंप्लीट झालेलं आहे. किती सुंदर असं दिसतंय. त्याचबरोबर आपलं जे ब्लॅक कलरचा चेहरा आहे आणि आपली जी देवीची मळवट आहे ती सुद्धा आपली सुकलेली आहे. आता आपण मळवटीला बिंदी वगैरे आहे, आईज वगैरे आहेत ते करून घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर आपण साडी ड्रिपिंग कशी करायची ते बघणार आहोत. तर आता इथे मी रेड कलर घेतलेला आहे कॅमलचा आणि आपल्या ब्रशचा जो मागचा बाजू आहे त्याच्यामध्ये असं डीप करून आपण इथे आपल्या देवीचा जो टिक्का आहे तो बनवणार आहोत. म्हणजे आपली देवीची जी टिकली आहे ती आपण अशा पद्धतीने करणार आहोत, ठीक आहे. देवीचा टिक्का बनवताना लक्षात ठेवायचा आपला जो खालचा येलो कलरचा जो भाग आहे तो पूर्णपणे वाळलेला असावा. वाळला नसला की काय होतं मग दोन्ही कलर जे आहेत ते मिक्स होऊन जातात. त्याच्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला जर छोटा करायचा असेल छोटा करू शकताय, मोठा करायचा असेल मोठा करू शकताय. आता आपण आईज कसे करायचे ते बघूयात. तर आता इथे मी 0 नंबरचा ब्रश घेतलेला आहे आईज करण्यासाठी आणि व्हाईट कलरचा कॅमलचा ब्रँड घेतलेला आहे. झिरो नंबरचाच ब्रश घ्यायचा आहे कारण तो एकदम छोटासा असतो त्याच्यासाठी. जेव्हा हे व्हाईट कलरचं सुकेल तेव्हाच आपण ह्याच्यावरती ब्लॅक कलरचं डॉट देणार आहोत. तर आता आपण ही लेस जी आहे ती लेस घेतलेली आहे काठ, ठीक आहे. तर ही अशा पद्धतीने एक साईडने अशी दुमटून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि असं इथे ठेवून सिक्युअर करून घेणार आहोत टाचणीच्या मदतीने. हे असं, ठीक आहे. आणि मग आपण निडल घेणार आहोत ही आणि काठाला मॅचिंग होईल असा धागा, ठीक आहे. तुम्हाला दिसत असेल जसं आपलं काठ असेल तसाच आपण धागा जो आहे तो घेणार आहोत, कारण इथं स्टिचेस घालणार आहोत आपण. त्याच्यासाठी त्या स्टिचेस दिसू नये ह्याच्यासाठी आपण
तर आता इथे तुम्हाला थोडे चुन्या दिसत असतील, तर ह्या चुन्या ना माझी जी रिंग आहे म्हणजे 18 इंचीची माझी ही रिंग आहे ती ना वापरून आता खूप जास्त ना लूज झाली आहे. त्याला ना आता मला टेप किंवा कॉटनचा कपडा हा गुंडाळावा लागेल त्याच्यासाठी. नाहीतर तुम्हाला वाटेल की हे वर्क करताना तर फिनिशिंगमध्ये करा म्हणतात, पण ह्या चुन्या कशा काय. तर माझी रिंग तुम्ही बघू शकता. हे बघा, माझी ही रिंगला मी अजून काहीच लावलेलं नाही आहे, ना ह्याला टेप लावलेला आहे, ना ह्याला कॉटनचा कपडा लावलेला आहे. ही आणल्यापासून तशीच आहे, मी ह्याला काहीच लावलेलं नाही आहे. पण आत्ता ही वापरून खूप जास्त लूज व्हायला लागली आहे. तर ह्याचासुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल की जर आपल्या रिंगला कपडा हा फिक्स व्यवस्थित बसत नसेल तर त्याला काय करू शकतो. तर ठीक आहे, त्याचासुद्धा मी व्हिडिओ जो आहे ना तो तुमच्यासाठी घेऊन येईल नक्की. कारण वापरून काय होतं ना की आपली जी रिंग आहे ना ती भरपूर अशी लूज होते, कपडा त्याला अजिबातच बसत नाही ह्याच्यासाठी. तर आता तुम्ही बघू शकता मी पर्पल कलरचा ना धागा घेतलेला आहे आणि त्याला खालनं गाठसुद्धा मारून घेतलेली आहे. साधा आपला मशीन थ्रेड आहे. ठीक आहे, तुम्हाला जर ना एक टाचणी म्हणजे असं एक दोन टाचणी लावून सुद्धा स्टिच करायला अवघड जात असेल तर तुम्ही ना इथे 2-3 स्टिच ज्या आहेत त्यासुद्धा घेऊ शकताय. आता मी इथं ना एक स्टिच जी आहे ती देऊन घेणार आहे, म्हणजे ना आपलं हे लॉक होऊन जाईल अशा पद्धतीने. तसंच इथे सुद्धा आपण करणार आहोत. म्हणजे बघा, इथे आणि इथे अशा 3 स्टिचेस तुम्ही करू शकताय. जर तुम्हाला 3 स्टिचेस करायचे नसतील तर इथे आणि इथे 2 स्टिचेससुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, हे असं फोल्ड करायचे, कारण हे बघा तुम्ही बघू शकता हे असे जे धागे असतात ना ते निघतात. त्याच्यासाठी आपण हे काठ जे आहेत ना हे थोडेसे असे फोल्ड करून मग स्टिच जे आहे ते करून घेणार आहोत. अशा पद्धतीने जर भरपूरच धागे निघत असतील लेसचे तर ते कात्रीच्या मदतीने कट करून घ्यायचं आहे. आता आपण इथे ब्लीड्स करणार आहोत. छोट्या ब्लीड्स करायच्या आहेत, अगदी मोठ्या करायच्या नाही आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण ब्लीड्स ज्या आहेत त्या करून घेणार आहोत. तुम्हाला टाचण्या लावून सोपं पडत असेल तर तुम्ही टाचण्या लावून सुद्धा करू शकताय. जर टाचण्या लावून तुम्हाला नाही जमत करायचं नसेल तर तुम्ही तसंही करू शकताय. मी जसं करते ना तसं. टाचण्या लावून करायचं असेल तर टाचण्या लावून करा, टाचण्या लावून नसेल करायचं तर मी जसं दाखवते डायरेक्ट स्टिचेस घेऊन तसंसुद्धा तुम्ही करू शकताय. अगदी छोटे स्टिचेस ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. या अशा पद्धतीने आपण पूर्ण ज्या आपल्या ब्लीड्स आहेत त्या आपण करून घेणार आहोत. थोडंसं प्रेस करून घेत जावा असं, म्हणजे ना व्यवस्थित अशा बसतील. या अशा पद्धतीने तुम्हाला जर माझे व्हिडिओ हे आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जावा. आणि तसंच आपल्या चॅनलवरती फ्री बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लासेससुद्धा चालू आहेत. जर कुणाला घर बसल्या फ्री बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लासेस करायचे असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि घर बसल्या फ्री आरीवर्क शिका. ठीक आहे, परत आपण इथे थोडंसं असं चपटावून घेणार आहोत जेणे की आपल्या ज्या ब्लीड्स आहेत त्या व्यवस्थित प्रॉपर बसतील. इथून ते इथपर्यंत ब्लीड्स केल्याच्या नंतर ना आपण काय करणार आहोत, हा जो पार्ट आहे हा वाला तुम्हाला दिसत असेल, हा वाला अशा पद्धतीने आपण दुमटणार आहोत असा. ठीक आहे, आणि मग इकडनं ब्लीड्स आपण बरोबर
अशा करणार आहोत, ठीक आहे. कारण असंच इकडेच असंच केलं ना, म्हणजे या जसं इकडे आपण केलेले आहेत तशाच इकडे पण केले ना की ते वेगळंच दिसेल. त्याच्यासाठी आपण पहिलं इथे थोडंसं असं फोल्ड करणार आहोत इथे, आणि मग इकडच्या साईडने वळण देऊन मग आपण ब्लीड्स जे आहेत ते करणार आहोत. तर आता तुम्हाला विरुद्ध बाजूला ब्लीड्स कशा करायच्या ते दाखवते. तर ब्लीड्स करताना वरच्या साईडने आपण ब्लीड्स ह्या छोट्या छोट्या घेणार आहोत आणि खालच्या बाजूने आपण पसरट करणार आहोत. तुम्ही बघू शकताय आपला जो बाहेरचा घेरा आहे तो माझ्या काठांचा तो पसरट केलेला आहे आणि मधला आपण जिथे चेन स्टिच घातलेला आहे तिथले काठ आपण जवळ केलेले आहेत, म्हणजे नाही की आपला जो राऊंड आहे तो पूर्ण असा घेरेदार दिसेल. ह्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने काठ जे आहेत ते लावणार आहोत. देवीचे जे काठ आहेत ते मी पूर्ण लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता इथे आपले देवीचे जे काठ आहेत ते पूर्ण लावून झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं दिसते. आता लास्टला आपण देवीचा काठ हा कसा फोल्ड करून कसं स्टिच करायचं ते बघणार आहोत. तर आता इथे मी आपला जो काठ आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घेते आहे, जेणे की आपल्याला थोडासा मेजरमेंट मिळेल फोल्ड करून शिलाई करण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता आता मी कटरच्या मदतीने किंवा कात्रीच्या मदतीने आपला जो मेजरमेंट घेतलेला पार्ट आहे तो ठेवून मग एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो कट करून घेणार आहे. आता जो मेजरमेंट घेतलेला पार्ट होता, म्हणजे जे आपले मेजरमेंट घेतलेला काठ होता तो आपण फोल्ड करून जसं साईडने आपण आधीच्या काठांना शिलाई मारली तसंच इथे सुद्धा आपण काठांना शिलाई मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली साडी ड्रिपिंग जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकताय आपलं देवीचा अर्ध वर्क जे आहे ते कंप्लीट झालेले आहे आणि किती सुंदर असं दिसतंय. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला साडी ड्रिपिंग जी आहे ती शिकवलेली आहे मी. तर आता इथं आपण जे हे देवीचे कॉईन्स आहेत हे लावणार आहोत. महालक्ष्मी कॉईन्ससुद्धा म्हणतात ह्याला. तुम्ही बघू शकता ह्याचा आकार कसा आहे, हे बघा इथनं असा चौकोन आहे. याच्यामध्ये गोल आकारसुद्धा मिळतो. तुमच्या इथं गोल मिळत असेल तर तुम्ही गोलसुद्धा वापरू शकता, ठीक आहे. आता ह्याच्या साईडने आपण हे महालक्ष्मी कॉईन्स जे आहेत ते लावणार आहोत. त्याच्यानंतर ना आपण हे जे आपले राईस मनी आहेत हे राईस मनी जे आहेत ते लावणार आहोत, ठीक आहे. तर आता आपण इथे आपल्या टुलिपच्या निडलच्या मदतीने आपण इथे आपले जे देवीचे कॉईन्स आहेत ते लावणार आहोत, ठीक आहे. आपण साध्या मशीन थ्रेडनी लावणार नाही आहे, म्हणजे सुई धागा याच्याने लावणार नाही आहे आपण, ठीक आहे. आपण डायरेक्ट आपल्या टुलिपच्या निडलनी लावणार आहे. तर तुम्ही बघू शकताय मी आपले हे जे काठ आहेत हे जे तुम्हाला पर्पल कलरचे दिसत आहेत त्याच्यावरती आपण लावणार आहोत. त्यासाठी आपण हे जे कॉईन आहे हा कॉईन असा ठेवायचा आहे आणि बरोबर त्याच्यामध्ये आपण आपली निडल जी आहे ती घालणार आहोत. एक चेन स्टिच झाली, त्याच्या पुढे आपण लगेच जिथे आपला कॉईनचा एंड होतोय तिथेच आपण दुसरी एक चेन स्टिच जी आहे ती घालणार आहोत. अशा पद्धतीने, ठीक आहे. 2 चेन स्टिच जे आहेत ते घालणार आहोत आपण, म्हणजे इथं एक आणि इथं एक, म्हणजे आपला जो कॉईन आहे तो लॉक होऊन जाईल. इथे वर्क करताना थोडं सावकाश पद्धतीने करायचं आहे, कारण निडल आपली तुटायची जास्त शक्यता असते त्याच्यामुळे. कारण आपले जे साडीचे काठ असतात, आपण जे विकत आणलेले काठ असतात ते खूप असे जाडसर असतात त्याच्यामुळे. हे अशा पद्धतीने आपण आपले जे देवीचे कॉईन्स आहेत ते लावून घेणार आहोत.
ठीक आहे, तुमच्या मनावर आहे. तुम्हाला जर अशी एकदम जवळ हवे असतील तर जवळ पण लावू शकताय. असे थोडेसे लांब हवे असतील तर लांब सुद्धा लावू शकताय. थोडंसं व्यवस्थित पद्धतीने लावायचं आहे, नाहीतर आपले जे साडीचे काठ वगैरे आहेत किंवा आपण जे विकत आणलेले काठ आहेत त्याचे जे धागे आहेत ते सुद्धा आपल्या निडलमध्ये येतात. अशा पद्धतीने आपण पूर्ण असा राऊंड जो आहे तो लावणार आहोत. ठीक आहे, तुम्ही बघू शकता मी तर कशा पद्धतीने लावले. आपले हे जे काठ आहेत त्याच्याबरोबर वरती आपले जे कॉईन्स आहेत ते यायला हवेत. तर अशा पद्धतीने आपले हे जे कॉईन्स आहेत महालक्ष्मीचे ते आपले लावून झालेले आहेत. आता आपण हे मनी जे आहेत म्हणजे आपले राईस मनी जे आहेत ते आपण इकडच्या साईडने असे म्हणजे आपले जे कॉईन्स आहेत त्याच्याबरोबर साईडने आपण हे जे आहेत राईस मनी हे लावणार आहोत. इकडे साईडने असे लावायचे आहे. ठीक आहे, पहिलं तुम्ही हे जे कॉईन्स आहेत महालक्ष्मीचे तेच लावून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हे जे राईस मनी वगैरे आहेत ते लावून घ्या. कारण काय होतं ना, मग आपण डायरेक्ट मंगळसूत्र वगैरे करायला घेतलं ना की आपल्याला मग इथं असं भरपूर असा गॅप जो आहे ना तो राहतो. त्याच्यासाठी मग पहिल्यांदा बाहेरच्या साईडने जे वर्क आहे ते करून घ्यायचं. मग मधल्या साईडने तुम्हाला अजून काय ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर इथे आता मी जे आपले राईस मनी आहेत ते मी एक सोडत लोड करत चेन स्टिच घालत असं वर्क जे आहे ते कंप्लीट करणार आहे. पूर्ण जिथपर्यंत आपण महालक्ष्मीचे जे कॉईन्स स्टिच केलेले आहे तिथपर्यंत आपण हे सुद्धा राईस मनीचं वर्क जे आहे ते करणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्ही बघत असाल की मी जे आपली थोडीशी जे काठ आहेत ते काठ दिसत आहेत त्याच्यावरती मी आपले जे राईस मनी आहेत ते घालते आहे. म्हणजे जेणे आपले थोडेफार जे काठ आहेत ते दिसायचे सुद्धा बंद होतील. ठीक आहे, म्हणजे दिसणार सुद्धा नाहीत ह्या राईस मनीमुळे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. तसेच आपल्या चॅनलवरती म्हणजेच मोनिका क्रिएशन्स या चॅनलवरती फ्री बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लासेससुद्धा आहेत. तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी जरूर माझ्या चॅनलला एकदा भेट द्या व घर बसल्या आरीवर्क शिका. अगदी सावकाश पद्धतीने करायचं आहे नीडल, कारण हे काठ ना खूप जास्त जाड असतात त्याच्यामुळे काय होईल ना, तुम्ही फास्ट करायला जाता तर तुमची नीडल जी आहे ना ती नीडल तुटेल त्याच्यासाठी. आणि इथं असं काही नाही आहे की तुम्ही हेच मटेरियल वापरायला हवं आहे वगैरे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही चेंजसुद्धा करू शकता. इथे फक्त महालक्ष्मी कॉईन्स वगैरे ते ना हे लावले की छानच दिसतात, त्यासाठी महालक्ष्मी कॉईन्स जे आहेत ते लावायचे आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने मी आपलं जे पूर्ण राईस बीडचं वर्क आहे ते मी कंप्लीट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता तुम्ही बघू शकता इथं आपलं राईस मनीचं सुद्धा वर्क जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे, आता आपण इथे गोल्डन मनीचं जे वर्क आहे इकडच्या साईडने आपण करणार आहोत. हे माझे 3 mm व्हाईट मोती आहेत. तर इकडच्या साईडने आपण हे व्हाईट मनी जे आहे ते लावणार आहोत. तर इथे तुम्ही 2-2 मनी जे आहे ते लोड करू शकताय किंवा एक मनीसुद्धा तुम्ही लोड करू शकताय. खरं तर एकच करा, कारण ना 2-2 लोड केले की भरपूर असा गॅप पडला जातो त्याच्यासाठी. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण जे पूर्ण वर्क आहे व्हाईट मोतीचं तिथपर्यंत आपण कंप्लीट करून घेणार आहोत.
तर आता इथं तुम्ही बघू शकता, इथं मी व्हाईट मोतीचं जे वर्क आहे ते कंप्लीट केलेलं आहे. आता आपण इथे ही जी चंद्रकोर आहे ती लावणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला 3-4 तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकताय. तर इथे मी 3च लावणार आहे आणि इकडनं आपण ब्लॅक म्हणजे आपले मणी असतात ते लावणार आहे. ठीक आहे, तर चला तुम्हाला हे चंद्रकोरचं वर्क कसं करायचं ते दाखवते. आता इथे मी आपल्या नीडलमध्ये ब्लॅक कलरचे शुगर बीड्स मार्केटमध्ये मिळतात. ठीक आहे, तर ते आहेत हे शुगर बीड्स, तुम्ही बघू शकता आहे बघा. तर ते मी आत्ता घेतलेले आहेत माझ्या नीडलमध्ये आणि आपण 2-2 वगैरे लोड करत किंवा 3-3 लोड करत आपण जे आपल्या मंगळसूत्राचे मणी असतात की नाही आपल्या गळ्यातले, तशा टाईप मी इथे करून घेणार आहे. पहिले लावून बघायचं आहे तुम्हाला केवढं अंतर हवं आहे, खाली मोठं बारकं त्याच्यानुसार कमी जास्त करू शकताय तुम्ही. ठीक आहे, अशा पद्धतीने लावून बघायचं की हां मला एवढंच हवं आहे असं. जर तुम्हाला हे पण 3 पदरी 4 पदरी शुगर बीड्सची लोडिंग हवी असेल तर तुम्ही तीसुद्धा करू शकताय तुमच्या आवडीनुसार. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता आपली जी चंद्रकोर आहे ह्या चंद्रकोरचं इथे तुम्ही बघू शकताय भरपूर असे बीळ आहेत. तर त्या सेकंड बिळामध्ये मी माझी जी नीडल आहे ती अशी घातलेली आहे हे बघा आणि डायरेक्ट असं सोडणार आणि जिथं आपल्या चंद्रकोरचा हा जो पॉईंट आहे हा संपतो तिथे मी चेन स्टिच घालून घेणार आहे. ठीक आहे, परत आपल्या मण्यांचं वर्क करायला कंटिन्यू करणार आहे. इथपर्यंत आपलं शुगर बीडचं जे वर्क आहे ते कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपला जो धागा आहे तो इकडच्या साईडने आहे. ठीक आहे, आता आपली जी नीडल आहे ती आपण अशी चंद्रकोरमधनं आपण अशी घालणार आहोत आणि आपला धागा हा अडकवणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने मग आपले जो धागा आहे तो खेचून घेणार आहे आपण आणि पूर्ण वर्कला आपण स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ना आपले जे मंगळसूत्र आहे ते बनवून घेणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकताय आपली चंद्रकोर ही लावून झालेली आहे. इथे मी ना अशा आडवं शुगर बीडचं जे वर्क आहे ते करून घेतले. जसं आपण इथे उभे केलं ना तसंच इथं आडवं केलेलं आहे. ठीक आहे, आता हे मंगळसूत्र आपल्या नीडलमध्ये आपण घालणार आहोत आणि इथे आपण लोड करणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने आणि मग त्याला आपण फिक्स करणार आहोत स्टिच करून. अशा पद्धतीने आपण त्याला स्टिच करून घेणार आहे जेणे की ते हलणार नाही, एकदम लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता इथे तुम्ही गोल्डन मनीसुद्धा घालू शकताय किंवा ब्लॅक मनीसुद्धा तुम्ही घालू शकताय तुमच्या आवडीनुसार. तर आता इथे मी ब्लॅक मनी जे आहेत आपले शुगर बीड्स ते घातलेले आहेत. सेम प्रोसेसने आपण आपलं जे मंगळसूत्राचं पेंडेंट आहे ते अशा पद्धतीने आपण सोडणार आहोत आणि त्याला सुद्धा आपण फिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपले शुगर बीडची वरची सुद्धा लाईन झालेली आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता आपली जी ज्वेलरी आहे आपल्या महालक्ष्मीची आपल्या तुळजापूरच्या देवीची ती पूर्णपणे बनवून झालेली आहे. ठीक आहे, आता आपण इथलं जे आपले मुकुट वगैरे आहे आपले जे देवीचं सगळं जे वरचा भाग आहे तो आपण आत्ता करणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण इथे देवीचे कान बनवणार आहोत. तर इथे मी कट बीड्स घेतलेले आहेत गोल्डन कलरचे देवीचे कान बनवण्यासाठी. ठीक आहे, तुम्हाला जर शुगर बीड्स वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय. इथे मी थोडासा व्हिडिओ जो आहे तो पळवलेला आहे कारण आपला व्हिडिओ हा आधीच खूप मोठा झालेला आहे. पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे सगळं दाखवते वर्क. त्याच्यामुळे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा संपूर्ण बघा. तुम्हाला असा व्हिडिओ कुठे शोधून मिळणार नाही, त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा नक्की देवीचं वर्क ट्राय करून बघा. तर आपण जिथपर्यंत कान ट्रेसिंग करून घेतलेलं आहे तिथपर्यंत मी कट बीटनी आपलं जे वर्क आहे ते करून घेणार आहे आणि हे कान बनवून झाल्यावरती मी तुम्हाला कसं दिसतं ते दाखवते. आता आपले देवीचे कान जे आहेत ते कान बनवून झालेले आहेत आणि इथे मी ग्लूने आपलं जो कुंदन आहे पानाकाराचा तो चिटकावून घेतलेला आहे. ठीक आहे,
आता आपण साईडने असं मुकुट जे आहे ते बनवणार आहोत. तर मुकुट कसं बनायचं ते तुम्हाला मी आत्ता दाखवणार आहे. तर इथं मी मुकुट बनवायला सुरुवात केलेली आहे. मुकुट बनवताना मी खालचा जो बेस आहे तो सर्वात आधी बनवून घेते आहे. इथं मी शुगर बीटच्या मदतीने आपला जो खालचा बेस आहे तो मी बनवून घेत आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता इथे मी शुगर बीट्स घेतलेले आहेत आणि आपण जो पाना शेपचा कुंदन चिटकवलेला आहे त्याच्या अवतीभोवती मी अशी शुगर बीटची लाईन देऊन घेते आहे, जेणे की ते फिनिशिंगमध्ये दिसेल आणि आपल्या अशा पद्धतीने मुकुटसुद्धा तयार होऊन जाईल. ह्याच्यासाठी तुम्हाला जर तुमच्या चॉईसनुसार वेगळं काही मटेरियल वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. मी फक्त मुकुट हे कसं बनवायचं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते आहे. तर आता आपण इथे साईडनी ना स्टोन चेन स्टिच जी आहे ती चिटकवून घेणार आहोत. चेन आहे ती चिटकवून झालेली आहे. आता आपण साईडनी परत शुगर बीटची जी लाईन आहे ती देऊन घेणार आहोत. तर आता इथे मी शुगर बीटची जी लाईन आहे ती सुद्धा देऊन घेतलेली आहे आणि आता मी व्हाईट मोतींची जी लाईन आहे ती कंप्लीट करून घेणार आहे. हे व्हाईट मोती माझे 3 mm आहेत. ठीक आहे, तुम्हाला शुगर बीटचं, व्हाईट मोतींचं, गहू मणींचं ह्या सगळ्या प्रकारचं वर्क जर येत असेल तर चांगलंच आहे. जर तुम्हाला येत नसेल तर माझ्या मोनिका क्रिएशन्स या चॅनलवरती मी फ्री बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लासेस घेत असते. जर तुम्हाला घर बसल्या फ्री बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. तर आता इथे माझं व्हाईट मोतींचं जे वर्क आहे ते सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. आता मी इथं गोल्डन बीड्स घेतलेले आहेत, ते 4 mm आहेत. ठीक आहे, मी बॉर्डर लाईन जी आहे आपल्या मुकुटची ती बनवून घेत आहे. तुम्हाला जर सेम असंच करायचं असेल तर मी स्टेप बाय स्टेप जसं दाखवले तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीने करू शकताय. तर आता हे 4 mm आपले जे गोल्डन बीड्स आहेत त्याच्याने मी आउटलाईन देऊन घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपण जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं मुकुटचा थोडं पार्ट तो तशाच पद्धतीने मी तो भरून घेणार आहे. भरून घेतल्याच्या नंतर मग मी तुम्हाला फायनल मुकुटचा लुक कसा दिसतो ते दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं जे मुकुट आहे ते मी बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं दिसतंय. त्याचबरोबर मी इथे आपले जे कुंदन्स आहेत ते सुद्धा मी इथे असे चिटकवून घेतलेले आहेत आणि इथं आपण आता डोली धाग्याच्या मदतीने फ्रेंच नॉट ही घालून घेणार आहोत. ठीक आहे, तरी अशा पद्धतीची जी निडल आहे ती निडल आपल्याला लागते बघा, मोठं बिळ असलेली. ठीक आहे, आणि मी इकडच्या साईडला 5 आणि इकडच्या साईडला 5 असे धागे घेतलेले आहेत, म्हणजे एकूण 10. ठीक आहे, 10 पदर आहेत एकूण आपले. तर आता आपण इथे फ्रेंच नॉट जी आहे ती घालणार आहोत. तर फ्रेंच नॉट कशी घालायची ती तुम्हाला दाखवते आहे मी आता सध्या. तर सगळ्यात पहिला आपण आपली जी निडल आहे ती वरती अशी काढून घेणार आहोत आणि आपल्या निडलमध्ये आपण 2 वेळेस आपले सिल्क थ्रेडचे जे धागे आहेत ते गुंडाळणार आहोत आणि जिथून आपला जो धागा आहे सिल्क थ्रेडचा निघालेला आपण वापस तिथेच घालणार आहोत अशा पद्धतीने. ठीक आहे, सिल्क थ्रेडचा धागा हा सोडायचा नाही आहे, नाहीतर त्याचा गुंता होतो. अशा पद्धतीने धरून ठेवायचा आहे आणि अलगद सोडायचं आहे बघा. अशा पद्धतीने आपली फ्रेंच नॉट जी आहे ती रेडी होते. आपण पूर्ण आखून घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण ह्या फ्रेंच नॉट ज्या आहेत त्या करून घेणार आहोत. आता मी हे पूर्ण वर्क जे आहे ते करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते, कारण व्हिडिओ हा भरपूर असा मोठा होतो आहे त्याच्यासाठी. तर आता तुम्ही बघू शकताय इथे मी सिल्क थ्रेडचं वर्क जे आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे. इथे मी 3 कलरचं सिल्क थ्रेडचं वर्क केलेलं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ना आपण हायलाईट करण्यासाठी शुगर बीटची जी लाईन आहे ती सुद्धा देऊन घेतलेली आहे. तर तुम्हाला ह्या ब्लाऊजचे स्लीव्ससुद्धा बघायचे असतील तर मी चॅनलवरती आपला व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला आहे की आरीवर्कमधील नथ कशी बनवायची. तर तुम्ही एकदा माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि नथ कशी बनवलेली आहे ते सुद्धा तुम्ही शिका. तर अशा पद्धतीने आपले महालक्ष्मीचं जे वर्क आहे म्हणजे ट्रेसिंगपासून साडी, ड्रिपिंग, मुकुट वगैरे सगळं टोटल मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात.